रायगडच्या पेण तालुक्यात वीज पुरवठा समस्येने गंभीर रूप धारण केल्याने नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झालाय। वडखल, बोरी, शिर्की, वाशी, काराव, शिव आणि हमरापूर या विभागातील रहिवाशांनी माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनीच्या हुडको पेण येथील कार्यालयावर मोर्चा काढला। दररोज सरासरी 8 तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने दैनंदिन जीवन, लहान व्यवसाय तसेच गणेश उत्सवासाठी मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांच्या कामावर मोठा परिणाम होत आहे। याशिवाय महावितरणचे कर्मचारी रीडिंग न घेता मनमानी वाढीव बिले पाठवत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। स्मार्ट मीटर बसवण्याचा जबरदस्तीचा प्रयत्न, डीपी मधून तेल गळतीमुळे वाढलेला अपघाताचा धोका, तसेच स्थिर आकार, इंधन आकार, वाहन आकार आणि इतर छुपे शुल्कामुळे होणारे आर्थिक शोषण यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। या सर्व समस्यांबाबत दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी मोर्चाचा पवित्रा घेतल्याचे संजय जांभळे यांनी स्पष्ट केले। त्यांनी मांडलेल्या 10 मागण्यांना वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्याबाबत लेखी हमी दिली आहे। श्रावण आणि गणेश उत्सवाच्या तोंडावर वीज पुरवठा खंडित होणे, चुकीची बिले व धोकादायक विद्युत उपकरणे या समस्या अधिक गंभीर झाल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी संजय जांभळे, अशोक मोकल, केपी पाटील, केजी पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। गेले पण आहेत, काही राहिले तो आम्ही करणार आहे। तसेच एसडब्ल्यू के सिटिंग स्टेशन आहे पण बाहेर काढण्याचं काम ऑलरेडी चालू है, पण लोक करण्याचा प्रयत्न और कंझ्युमरला काही प्रॉब्लेम होणार नाही, दक्षता घेऊ। माझे बांधव आणि बांधवांना साथ देण्यासाठी आलेले हे माझे लाडके पत्रकार, त्याच्यानंतर या पोलीस खात्याने आपल्याला प्रामाणिक सहकार्य केलं, त्या सर्वांचं मी आभार मानतो। मी आभार मानत असताना वरुण देवाचे पण मी आभार मानतो, कारण 2-3 तास आपल्याला त्यांनी पाण्याची पण आपल्यावर थोडीशी कृपा केली। आपण त्यांना 10 प्रश्न उपस्थित केले होते की पेण तालुक्यातील खास करून वडखल, वाशी, वडाव, हमरापूर, दादर, ज्योतिर्पडा, शिव ह्या पूर्ण ज्या डीपी बसवलेले आहेत त्यांची गलती आहे। जे पोल आहेत त्या 4-4 फुटावर त्यांच्या वायरी जातात। जो फिडर बसवलेला आहे क्वालिटीचे इथे तो आपण काढण्यासाठी त्यांना बोललेले आहेत। त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा जो जंक्शन त्यांनी JW मध्ये आहे तो आपण त्यांना बाहेर काढायला सांगितलेला आहे। आणि मोठ्या ग्रामपंचायतीवर, जेवढ्या पेण तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायती आहेत तिथे 24 तास वायरमन हजर पाहिजे असे त्यांना आपण मुद्दे दिले होते। आणि त्याच्यापेक्षा अजून एक मोठा जो इश्यू आहे जो रायगडला भेडसावतो तो स्मार्ट मीटर, तर त्याने आपल्याला या 10 प्रश्नाची उत्तरं त्याने आपल्या लेखी स्वरूपात दिलेले आहेत। त्यांनी सांगितलंय की आम्ही 1 महिन्यानंतर जंक्शन आमची कारवाई चालू आहे, जंक्शन बाहेर काढतो, फिडर रस्त्यावर आणतो किंवा नागोठण्यात ठेवतो। आता त्यांनी काय केलंय की वडखल ग्रामपंचायतला मी राहतो म्हणून आता बाहेरचे कर्मचारी त्या वडखल ग्रामपंचायतला बसवलेले आहेत, परंतु असं न करता त्यांना आपण सांगितलंय की प्रत्येक इथे एवढे करोडोचे तुम्ही बिलं घेता तर तुम्ही नोकर भरती करा आणि प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये तुम्ही वायरमॅन ठेवा। त्याच्यानंतर जो स्मार्ट मीटर आहे त्यांनी सांगितलं की आमची सक्ती नाही आहे, स्मार्ट मीटर कोणाच्या घरात लावायचे आमची सक्ती नाही आहे, ज्याला पाहिजे त्यांनी लावून घ्यावं। त्याच्यामुळं प्रत्येकाला मी कळकळीची विनंती करतो की याच्या पुढे स्मार्ट मीटर लावायचा का नाही लावायचं तर तुमचं तुम्ही ठरवा, पण स्मार्ट मीटर लावल्यानंतर लाईट बिल एवढा येतो की जर 12,000 पगार असेल तर तिथे तुम्हाला 6,000 बिल येतो। मग बायका बरोबर तुम्ही खायला तरी काय देणार, काय लाईट बिल यांना भरत राहणार। पण त्यांनी लिहून दिलेलं, आपल्या लेखी लिहून दिलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मीटर तो लाव म्हणून आमची लोक जबरदस्ती करणार नाही।
त्याच्यानंतर जी बिलं तुम्हाला वाढीव येतात ती बिलं जर वाढीव येत असतील तर तुम्ही आमच्याकडे आणा आणि आमचे तिथले जे कोण आहेत त्या विभागातले ते बिलं तुम्हाला जर खरंच वाढली असतील तर ते कमी करून देतील असं त्यांनी 10 मुद्दे लेखी लिहून दिलेले आहेत. त्याच्यामुळं आजचा आपला हा मोर्चा इथे आपण सांगता झालेली आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी धमशील सावंत, रायगड. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.